आता याच्यामध्ये बोलायचं आहे. बोला अध्यक्ष महाराज, सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 65 यावर चर्चेसाठी मी उभा आहे. अध्यक्ष महाराज, सरकारच्या मनात गडचिरोली जिल्ह्याचा गतीने विकास व्हावा, वेगाने विकास व्हावा, जो जिल्हा मानव विकास निर्देशांकात या महाराष्ट्रामध्ये 35व्या क्रमांकावर आहे, दरडोई उत्पन्नात 35व्या क्रमांकात आहे, त्या जिल्ह्याचे सर्व तालुके मानव विकास निर्देशांकामध्ये आहे, तो जिल्हा पुढे जावा हा हेतू आहे. पण या हेतूला अनुरूप फक्त प्राधिकरण करून सरकार थांबेल तर हा हेतू पूर्ण होणार. अध्यक्ष महाराज, माजी मंत्री महोदयांना पहिली मागणी आहे की आज महाराष्ट्रामध्ये साधारणतः 58,000 चौरस किलोमीटर मध्ये भौगोलिक क्षेत्र आपलं 19% महाराष्ट्राचं खनिज क्षेत्र आहे. या 58,000 चौरस किलोमीटर मध्ये विदर्भ हा, अध्यक्ष महाराज, म्हणजे विदर्भातलाही नागपूर विभाग हा 60% हे नागपूर विभागामध्ये खनिज क्षेत्र आहे. अमरावती यवतमाळ 10%, कोकण 20%, संभाजीनगर विभाग 5%, पुणे कोल्हापूर 3%, नाशिक 2%. आर्थिक पाहणी अहवालामध्ये सरकारने दिलेले आकडे. आर्थिक पाहणी अहवालाचे आकडे वाचल्यावर माझी पहिली सूचना मंत्री महोदयांना ते ऐकतील असा माझा समज आहे. उत्तरात लक्षात येईल किती किती ऐकतात. पण माझी पहिली सूचना आहे की नागपूर विभागामध्ये असणाऱ्या खनिज संपदेचा तो 60% महाराष्ट्राच्या खनिज संपदा आहे. यापैकी साधारणतः 72% चंद्रपूर गडचिरोलीमध्ये, नागपूर विभागात किंवा पूर्ण विदर्भात मॅक्झिमम खनिज संपदा कुठे आहे? यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर. आणि म्हणून माझी पहिली सूचना आहे की प्राधिकरण एकट्या गडचिरोलीसाठीच का करावं, मग चंद्रपूर शब्द का नाही जोडावा? जर नागपूर विभागामध्ये 72-73% नागपूर विभागातली खनिज संपदा ही चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये आहे, तर मग एकांगी विकास हा विषय हा सरकारने तरी महाराष्ट्राचा एकत्रित विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझी पहिली सूचना आहे शंभूराजे साहेबांना की मग प्राधिकरण दोन्ही जिल्ह्याचं केलं पाहिजे. चालेल, नागपूरही घेतलं पाहिजे, कारण प्राधिकरण वेगाने काम करण्यासाठी आहे, तर तिन्ही जिल्ह्यात वेगाने काम व्हावं, त्यामध्ये आक्षेप असण्याचं कारण नाही. महाराष्ट्राची प्रगती वेगाने होऊ शकेल. दुसरा, अध्यक्ष महाराज, प्राधिकरण करताना काही विवक्षित मुद्दे, या विवक्षित मुद्द्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं. पण मी मुद्दाम आपल्याला लक्षात आणून देतो की फक्त खनिज संपदेवर उद्योग येणं एवढं मर्यादित उद्दिष्ट हे सरकारचं असू शकत नाही. या खनिज संपदेचं संदर्भामध्ये खनन होऊन यावर तयार होणाऱ्या प्रॉडक्टच्या संदर्भामध्ये आपण चंद्रपूर गडचिरोलीमध्ये जर उद्योग उभे करू शकलो नाही तर महाराष्ट्राच्या सर्व रस्त्यांवर ताण येईल, महाराष्ट्राच्या सर्व व्यवस्थेवर ताण येईल. तर माझी दुसरी मागणी आहे की प्राधिकरण करून का थांबतात? याच ठिकाणी याच खनिजावर आधारित उद्योग करण्यासाठी तुम्ही दुसरी इंडस्ट्रीयल प्रमोशन स्कीम का करत नाही? यातून अनेक सोयी सुविधा देत असताना याचा फायदा या दोन जिल्ह्यांना होईल. अन्यथा अवस्था काय अध्यक्ष महाराज, ज्या ज्या देशामधल्या खनिज आणि खनिज देवानी दिल्या आणि म्हणून त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला यावंच लागतं, कारण खनिज हे साईट स्पेसिफिक आहे, यामध्ये तुम्ही दुसरीकडे जाऊ शकत नाही. पण दुर्दैव काय अध्यक्ष महाराज की ज्याला ज्याला देवानी भरभरून दिलं ते क्षेत्र गरीब राहिले. तुम्ही झारखंड जा, देशाच्या 28 राज्याच्या यादीत शेवटच्या 5 मध्ये आहे, कारण तिथं भरभरून खनिज संपदा. ओरिसा जा, भरभरून खनिज संपदा आहे. पण अशाच प्राधिकरणाचा विचार करताना त्यांनी साईट स्पेसिफिक उद्योग यावे असा निर्णय केला नाही. त्याचा परिणाम आज आपण मध्य प्रदेशच्या बाजूला छत्तीसगड पाहतोय. खनिज संपदा विपुल आहे, पण त्याचा उपयोग हा दरडोई उत्पन्न, पर कॅपिटा उत्पन्न, त्यांची श्रीमंती, त्यांच्या सोयी सुविधा वाढण्यामध्ये झाले. आणि म्हणून माझी दुसरी आपल्याला मागणी आहे की आपण या संदर्भामध्ये या दोन जिल्ह्यातल्या खनिज संपदेवर आधारित उद्योगांना
इंडस्ट्रीयल प्रमोशन स्कीम मध्ये जर काही जास्तीच्या सोयी सुविधा दिल्या, यांना काही इंडस्ट्रीयल प्रमोशन स्कीम मध्ये इन्सेंटिव्ह दिलं तर त्याचा फायदा होईल. अध्यक्ष महाराज, गडचिरोलीमध्ये मायनिंग देताना खरं तर एक नियम होता जो नंतर मायनिंग विभागाने बदलला. का बदलला? विभागाचा मायनिंग विभागाचा हा जिआर होता की इथून खनिज जेव्हा काढल्या जाईल तेव्हा पहिली प्रायोरिटी, पहिला हक्क हा विदर्भाचा आहे. पण अध्यक्ष महाराज तो काढून टाकला. आता ते खनिज कुठे जाईल? तर ते इथं मोठा उद्योग आहे, मग त्यातून रेल्वे आणावी लागेल, मग रस्ते टाकावे लागेल, रेल्वे लाईन मध्ये असणारी जी वाहतूक आहे ती 105% करावी लागेल. म्हणून माझा प्राधिकरणाला धरून दुसरा मुद्दा आहे की तिथं तुम्ही या संदर्भामध्ये मदत केली पाहिजे. तिसरा, अध्यक्ष महाराज, आपल्याकडे उद्योग विभागाचा नियम आहे की 85% स्थानिक लोकांना रोजगार द्या. पण हा नियम कसा आहे अध्यक्ष महाराज? ज्याला नख नाही साथ. कारण या नियमामध्ये अध्यक्ष महाराज शिक्षाच नाही. उद्या इथं उद्योग येतील, उद्या कदाचित मायनिंग होईल, पण स्थानिक लोकांच्या रोजगाराचं काय? याच्या संदर्भामध्ये आपण काही विचार करणार आहात का? किंवा गतीने हो ते स्किल अप झालं पाहिजे. आम्हालाही वाटतं की ते 100% स्किल अप झालं पाहिजे. यासाठी मी असेल, इथं आमचे सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेब आहे किंवा या जिल्ह्यातला कोणत्याही पक्षाचा आमदार असू द्या, आम्हाला नेहमी वाटतं की 2 जिल्हे पुढे जावे. आणि याचं साधं कारण आहे, सण खूप केलं अध्यक्ष महाराज. एक काळ असा होता 95च्या अगोदर विधानसभेत प्रश्नामध्ये एखादा स्पेसिफिक प्रश्न आला आणि एखादा अधिकारी ऐकत नाही तर आता आपण निलंबन करा म्हणतो, तेव्हा म्हणायचं गडचिरोलीला पाठवा. म्हणजे गडचिरोली म्हणजे अधिकाऱ्यांना जो वाईट काम करते त्याच्यासाठी डस्टबिन करून ठेवली होती आणि म्हणून तो बदल झाला. आता त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही स्थानिक लोकांना रोजगार देण्याच्या संदर्भात एक विश्वास लोकांना दिला पाहिजे. स्थानिक लोकांना रोजगार देणं म्हणजे काय अध्यक्ष महाराज? जबरदस्तीने आपण एखादा असं म्हणू शकत नाही की याला रोजगार द्या. आता मग आम्ही सूचना करतो सरकारला की या येणाऱ्या उद्योगांना अध्यक्ष महाराज आवश्यक असणारं जे स्किल आहे या संदर्भात संस्था काढा. तुम्ही मायनिंगचा कोर्स काढा. तुम्ही तिथं असणारा मूलमध्ये पॉलिटेक्निक कॉलेज द्या. कोंबोर्ण्याला 30,000 एकर मध्ये MIDC द्या. प्रस्ताव पेंडिंग आहे अध्यक्ष महाराज. आमचे उद्योग राज्यमंत्री महोदय विदर्भाचे सुपुत्र इथं बसले. अध्यक्ष महाराज, मी मंत्री महोदयांना लक्षात आणून देतोय आणि आमच्या आशिष जयस्वाल हे अतिशय उत्तम अध्यक्ष महाराज नेते आहेत, उत्तम मंत्री आहे. असं होऊ नये. आपण एका ठिकाणी मार खाल्ला, वैधानिक विकास मंडळ रद्द झालं. आपल्याला माहिती पडणार नाही की विदर्भाचं नुकसान नंतर किती झालं. कारण 2000 नंतर वैधानिक विकास मंडळ 2020 पासून जे रद्द झालं आणि आत्ताच्या पुरवणी मागण्यांमध्ये मग विभागनिहाय किती खर्च 57,000 कोटीचा होतोय हे आलंच नाही. आपल्याला लक्षातच येत नाही की विभागनिहाय खर्च किती होतोय. आणि पुन्हा एकदा भास्कर जाधव साहेबांचं कोकण आणि आमचा विदर्भ अध्यक्ष महाराज मागे होईल. तर अध्यक्ष महाराज हे मागे होऊ नये यासाठी या संदर्भामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. खरं तर खनिज मंत्रालय अध्यक्ष महाराज 1998 मध्ये मीच या विधानसभेत प्रस्ताव मांडला आणि सन्माननीय तात्कालिक मुख्यमंत्री मनोहर जोशी साहेबांनी स्वतंत्र खनिज मंत्रालय केलं. आणि दुर्दैवाने अध्यक्ष महाराज या खनिजाचा उपयोग ज्या वेगाने त्या विभागाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक सर्व विषयांवर पुढे होण्यासाठी व्हावा तो अध्यक्ष महाराज झाला नाही. आणि म्हणून मंत्री महोदयांना माझा आग्रह आहे की तुम्ही इथं करत असताना या प्राधिकरणामध्ये तुम्ही सदस्य म्हणून त्या विभागाचे आमदार खासदार घेऊ नका, कारण तुमच्या अडचणी येऊ शकेल. पण कमीत कमी 6 महिन्याला एकदा बैठक करून त्या बैठकीत तुमच्या आमदार खासदारांना विशेष निमंत्रित करा आणि निमंत्रित करून शैक्षणिक आम्ही प्रगती काय करणार आहोत, इंडस्ट्रीबद्दल मोटिवेशनल काय करणार आहोत, इंडस्ट्रीयल प्रमोशन स्कीमच्या बद्दल आम्ही काय करणार आहोत, पायाभूत सुविधांच्या बाबतीत आम्ही काय करणार आहोत, शैक्षणिक बाबतीमध्ये आम्ही काय करणार आहोत, या अनेक विषयाच्या विकासाच्या मापदंडात आवश्यक अनिवार्य असणाऱ्या गोष्टींबद्दल चर्चा तर करा. अन्यथा अध्यक्ष महाराज हा एकांगी विचार हा अध्यक्ष महाराज त्या जिल्ह्याला श्रीमंत करेल, पण त्या श्रीमंतीतून अध्यक्ष महाराज त्या सामान्य काम करणाऱ्या लोकांच्या जीवनात जेवढा हवा आहे तेवढा बदल
अध्यक्ष महाराज होणार नाही. आणि त्या दृष्टीने प्राधिकरणाबद्दल मी सरकारचं मनापासून अभिनंदन करतो. हे अभिनंदन करताना अपेक्षा व्यक्त करतो की हे प्राधिकरण शंभूराजे देसाई साहेब माननीय मंत्री महोदय हे या संदर्भामध्ये याला एक शब्द चंद्रपूर जोडतील, नागपूर जोडतील आणि या प्राधिकरणाच्या माध्यमातून अध्यक्ष महाराज एक या तीनही जिल्ह्याचा सर्वंकष प्रगतीचा प्लॅन तयार करण्याच्या दृष्टीने हे निश्चितपणे मदत करतील. अन्यथा देवानी आम्हाला भरभरून दिलं आणि सरकारने मात्र ते पूर्ण घेऊन गेलं असं होता कामा नये. या दृष्टीने माननीय मंत्री महोदय हे नोकरीच्या संदर्भात सुद्धा निश्चितपणे मदत करतील असा मला या निमित्ताने विश्वास व्यक्त करत असताना खरं तर यावर अनेक मुद्दे आहेत, पण शेवटी आमच्याही मर्यादा पडतात. सरकार आपल्या आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी बाकी मुद्द्यांवर टेक्निकल जात नाही, पण माझी विनंती आहे की या गडचिरोली, चंद्रपूर, नागपूरमध्ये जे खनिज संपदा आहे फक्त प्राधिकरणाचं बिल मांडून थांबू नका. तुम्ही या संदर्भामध्ये आमच्या सोबत तिच्या स्थानिक सर्वांसोबत बसून एकत्र येऊन सर्वजण मिळून प्लॅन बनवू. इथं कोणा राजकारण आहे, पक्षीय राजकारण काय करायचं अध्यक्ष महाराज? आम्ही नेहमी थोडी राहणार आहोत. आठवण कोणाची राहील अध्यक्ष महाराज? शेवटी एक दिवस आम्हालाही जायचं आहे आमदारकी पदावरून. आमदारकी काय सर्व जायचं आहे, पण जेव्हा आठवण राहिली पाहिजे. अन्यथा असं फक्त प्राधिकरण की ज्यातून तिथं असणारं खनिज विटून नेण्याची एक नवीन व्यवस्था होता कामा नये एवढी मात्र माझी विनंती आहे. आणि माननीय मंत्री महोदय हे साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या विचाराच्या पावन स्पर्शाने ज्याच्या कणाकणामध्ये विरताय तिथे हिंमत दाखवतील की मी आता पुन्हा कॅबिनेटमध्ये जातो, मी असं करतो असं न सांगता इथंच उत्तरात देतील की गडचिरोली, चंद्रपूर